मायबाप 1 वर्ष झालं 2 मुलांची आई निघून गेली, एका मुलीची आई निघून गेली। ज्यावेळेस आई नावाचं ममत्व आमच्या जीवनातलं निघून जातं ना, ते किती दुःख असतं त्या परिवारालाच माहिती, त्या मुलीला माहिती, त्या भावांना माहिती की आई नावाचं ममत्व निघून गेल्याच्या नंतर किती मोठं संकट असतं, किती मोठं दुःख असतं। गतस्मृतींच्या बुरुजावरती बसून निघून गेलेल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या गतस्मृतींना दिला त्यांच्या परिवाराने उजाळा। कैलासवासी गंगा भागीरथी सरिता शिवराम खैरनार यांचा प्रथम श्रद्धाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता गिरनार येथील शिवनेरी पेट्रोल पंपाजवळ संपन्न झाला। या कार्यक्रमानिमित्त हरिभक्त पारायण श्रावण महाराज जगताप विसापूरकर यांचा सुश्रव्य कीर्तनाचा कार्यक्रमही संपन्न झाला। या आईच्या गतस्मृतीला उजाळा देण्यासाठी या खैरनार परिवाराने अनेक चांगले उपक्रमही राबवले। अत्यंत सर्जनशील, स्वाभिमानी, निडर, कर्तृत्ववान, उदार लोकाभिमुख व्यक्तिमत्व असणाऱ्या या आई म्हणजे सरिता शिवराम खैरनार। अशा लेकराची आई, नातवांची आजी यांचे वयाच्या 73व्या वर्षी त्यांचे निधन झाले। सौंदाणे गावातील हरिभक्त पारायण नामदेव जयराम पवार सोजाबाई यांच्या घरात या ताईचा जन्म झाला। 7 मुली, 3 मुलं असा त्यांचा मोठा परिवार होता। नामदेव दादांची परिस्थिती तशी हालाकीचीच असल्याने पैशाने संस्कार विकत घेता येत नसून मनात घर करून त्यांना सद्भावनेची शिदोरी असणे गरजेचे असते। वयाच्या 16व्या वर्षी दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या सैन्य तुकडीत पराक्रम गाजविणाऱ्या कैलासवासी काशीराम यमाजी खैरनार गिरनारे तालुका देवळा यांचे सुपुत्र कैलासवासी शिवराम काशीराम खैरनार यांच्याशी त्या 1965 साली विवाहबद्ध झाल्या। स्वभावाने अत्यंत कडक, मिलिटरी रुबाब असणारे शिवराम अण्णांचा गावाबरोबरच पंचक्रोशीत मोठा दरारा होता। सैन्य दलातील वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवत भारताचे 1962 मध्ये भारत चीन, 1965 मध्ये भारत पाकिस्तान तसेच 1971 मध्ये भारत पाकिस्तान अशा तिन्ही युद्धात पराक्रम गाजवला। सरिताताईंचे 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांच्या परिवाराने ताईंना नेहमीच प्रोत्साहन दिले। नाशिक येथे डीएड कॉलेजला सरिताताईंची पहिली ऑर्डर 1968ला मुखेड तालुका निफाड या गावी निघाली होती। जिल्ह्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व श्री कैलासवासी दुलाजी नाना पाटील यांच्या सहकार्याने तसेच मार्गदर्शनाखाली त्यांनी शैक्षणिक कारकिर्दीस सुरुवातही केली। त्यानंतर 1969 ते 2008 अशा 39 वर्ष ताईंनी आपले शैक्षणिक कार्य संसार असलेले गिरनारे गावी बजावले। 39 वर्षात त्यांनी गावातील तसेच पंचक्रोशीतील 3 पिढ्यांना आपले ज्ञानदानाचे कार्यही दिले। आज त्यांचे अनेक विद्यार्थी जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तव्य बजावताना दिसतात। गावातील अनेक विद्यार्थी ताई व अण्णांच्या मार्गदर्शनाने सैन्य दलात सेवाही देत आहेत, तर काही सेवानिवृत्त होऊन आनंदाने समाधानी जीवनही जगत आहेत। गावातच नोकरी आणि निवास असल्याने गावातील लोकांचे सरिताताईंशी जिव्हाळ्याचे आपुलकीचे संबंधही निर्माण होते। दारात येणारी कोणतीच व्यक्ती उपाशी जाणार नाही हे तत्त्व ताईंनी जपले होते। आदराने, प्रेमाने कुटुंबातील, गावातील तसेच पंचक्रोशीतील लोक त्यांना ताई याच नावाने ओळखत असल्याने सेवानिवृत्तीनंतर गावातने ताईंवर लोकनेतृत्वाची जबाबदारी सोपवली। 3 वर्ष गावाचे सरपंच पद भूषवून अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली। गावातील लोकांचे अग्रदूत होऊन गावाचा पाणी प्रश्नही तालुका जिल्हा पातळीवर मांडण्यात त्यांनी पुढाकार घेतला। विद्यमान आमदार तसेच तत्कालीन पालकमंत्री यांच्या भेटीगाठी घेऊन गावाची ग्रहाने योग्य पद्धतीने मांडून लोकांसाठी नेहमीच त्या आग्रही ठरल्या। त्यांच्या प्रयत्नाने नुकतेच आमदार राहुल आहेर तसेच खासदार भारतीताई पवार यांच्या शुभ हस्ते गावासाठी 9 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली। त्यांच्या भूमिपूजन सोहळा गिरनारे गावामध्ये पार पडला। अशा या स्वर्गवासी सरिताताई ज्या ज्या क्षेत्रात जात होत्या त्या क्षेत्रात आपण लोकसत्तेसाठी नव्हे तर लोकसेवेसाठी झटले पाहिजे हा मूलमंत्र परिवाराला देऊन गेल्या। सामान्य स्त्री, प्रेमळ आई, कणखर पत्नी, मनमिळाऊ बहीण, आदर्श शिक्षक, मुख्याध्यापिका, गावाचा प्रथम नागरिक हा सारा प्रवास करत असताना आपल्या कुटुंबावर देखील करडी नजर असणाऱ्या सरिताताईंची दोन्ही सुपुत्र, सुना तसेच लेक, जावई ज्ञानदानाचे पवित्र काम आजही करीत आहेत। ज्ञानदानाचा वसा पुढील पिढीसाठी त्यांच्या रूपाने देऊन गेल्या जावई तसेच लेक, नातवंडे संसाराच्या खोप्यात
छान झोके घेताना दिसतात. या प्रवासात अनेक चढउतार आले असतील, पण त्यांनी कधी स्वतःचा तोल सुटू दिला नाही. वयाच्या 73व्या वर्षी तेजस्वी बाना पुढच्या पिढीसाठी सोडून गेल्यात आणि आयुष्याचा कानमंत्रही देऊन आपल्या परिवाराला देऊन गेल्यात. यशाने उरळून जाऊ नये, अपयशाने खचून जाऊ नये, स्तब्ध उभे राहावे, वटवृक्षासारखे मुळांना खोल रोवून वादळ वारे पेलण्यासाठी अशा महान व्यक्तिमत्वाचे या भूषण आहेत. हे मिरवताना हा खैरनार परिवार स्वतःला भाग्यवान समजतो. जिच्या मुखदर्शनाने दिवसाची सुरुवात आणि शेवट होतो ती आई, आजी आज नाही हे पचवून जरा जड जाते. आयुष्याच्या पटलावर आम्हाला त्यांची उणीव पदोपदी जाणवत राहील अशी खंत या खैरनार परिवारांनी व्यक्त केली. शेवटी त्यांनी एवढेच म्हटले, आई तुझ्या संस्काराची कुपी आयुष्यभरासाठी जपणार आहोत आणि तुझ्या पुढच्या पिढीसाठी आम्ही हे तुमच्या संस्काराच्या माध्यमातून अटके पार नेणार आहोत. स्वर्गवासी सरिताताई यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या खैरनार परिवाराकडून विनम्र अभिवादन व आदरांजली. श्री प्रताप शिवराम खैरनार मुलगा, श्री भारत शिवराम खैरनार मुलगा, सौ छाया श्रीराम बच्चाव मुलगी, चिरंजीव अभिषेक प्रताप खैरनार नातू, चिरंजीव शाहू भारत खैरनार नातू, समस्त खैरनार परिवार गिरनार यांच्याकडून या आईच्या गतस्मृतींना प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र आदरांजली. S9 TV न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. किती प्रेम करत होती ती माझ्या काळामध्ये, किती कष्ट घेतले असेल की आईने या 2 लेकराकरता एका मुलीकरता. थोडस बालपण आठवा रे गिरणारे कर, आपलं बालपण आठवा. बालपणी मी खेळत दिसत होतो ताना, काय केलं त्या आईनं, अमृताहुनी गोड तुपाजीला शिपाला, आई तुझ्या गया प्रेमाची, आई तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही रे. किती कष्ट शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होती. 5 वाजता जर लेकराची शाळा सुटली, 5:30-6चा जर टाइम झाला, लेकराचं बाहेर घेतले नाही, काही सगळं काम सोडायची म्हणजे लेकराला शोधण्याकरता येईल. गल्लीमध्ये पाहतो प्रेमला, आई तुझ्या गया प्रेमाची कधी जाणीव झाली नाही ग आई, जन्म दिला आई. तो काळ कठीण असेल बघा ना, तो काळ आठवण किती कठीण असेल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.